नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील रथ, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिस्कस करणार आहोत की काल जो महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती एक GR पडलेला आहे, त्या GRचा टायटल असं आहे की उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला की ॲडमिशनला देणार आहात तर ते देण्याचं कंपल्सरी नाहीये। आणि हा जो त्यांनी GR काढलेला आहे, हा काढलेला आहे SCBC, जे की मराठा आरक्षणासाठी SCBCचं 10% रिझर्वेशन दिलेलं आहे, त्या संदर्भात त्यांनी हा GR काढलेला आहे। पण GR पूर्णपणे वाचला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे कास्ट आहेत की ज्यांना उत्पन्न तुमच्या शिष्यवृत्तीसाठी असेल किंवा तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस उत्पन्न प्रमाणपत्र जे तुम्हाला द्यायचं होतं ती अट आता पूर्णपणे शिथिल केलेली आहे। तुम्हाला ते कुठल्याही प्रकारचं देण्याची गरज नाही, त्याच्या बदल्यात तुम्हाला नॉन क्रिमिलियर देणे हे कंपल्सरी आहे। आणि हा जो GR आहे हा महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। आपण त्याबद्दल आता सविस्तर चर्चा करणार आहोत। जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनल हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात 2025च्या नीटबद्दल, CET बद्दल किंवा JEC बद्दल तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल वरून तुम्हाला मिळून जाईल। तसंच आमचं व्हॉट्सअप चॅनल पण आहे। व्हॉट्सअप चॅनलचे नंबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तुम्ही आमच्या ते नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्सवर मधल्या दिलेल्या नंबरवरती आपण मेसेज करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता। तर आज आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र शासनाचा जो 29 तारखेला 29 जानेवारीला जो GR निघालेला आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर त्यांचा जो सामाजिक प्रशासन विभाग आहे त्याच्या ऑफिशियल साईटच्या महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटमध्ये सामाजिक प्रशासन विभागमध्ये तो हा GR त्यांनी पब्लिश केलेला आहे। आणि त्याचा जो हे आहे GR त्यांनी त्यांच्या साईटवरती केलेला आहे। तर ह्या GR मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी आहेत जे ॲडमिशनच्या वेळेस किंवा शिष्यवृत्तीच्या म्हणजे स्कॉलरशिपच्या वेळेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागत होतं तर ते आता देण्याची गरज नाही, त्याऐवजी विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडण्यात यावं। पण याचा जो टायटल आहे प्रमाणपत्राच्या किंवा हा GRचा जो टायटल आहे हा फक्त SCBCच्या संदर्भात त्यांनी दिलेला आहे। पण ज्यावेळेस आपण त्यांच्या GR मध्ये पूर्णपणे वाचलं गेलं तर तुम्हाला 2 नंबरच्या पेजवरती त्यांनी 2 नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे त्याचा उल्लेख केलेला आहे की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कास्टमधल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र ॲडमिशनच्या वेळेस किंवा तुमच्या स्कॉलरशिपच्या वेळेस द्यावं लागणार नाही। तर त्यात कुठल्या आहेत तर एक आहे विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजे VJNT, ह्या 2 कॅटेगरीचा पण उल्लेख आहे की ज्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र देणं कंपल्सरी नाहीये। त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग म्हणजे OBC यांना पण ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र देणं कंपल्सरी नाहीये। आणि दुसरं आहे विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजेच SBC, ह्या पूर्णपणे विद्यार्थ्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र ॲडमिशनच्या वेळेस दाखल करणं कंपल्सरी नाहीये किंवा स्कॉलरशिपच्या वेळेस त्यांच्या आपल्या महाडीबीटीच्या स्कॉलरशिपच्या पोर्टलवरती अपलोड करणं कंपल्सरी नाहीये। तर हा GR त्यांनी SCBCच्या ज्यावेळेस संदर्भात काढला तर बाकीचे ह्या ज्या कास्ट आहेत जसं VJNT आणि OBC SBC यांनी पण देण्याची गरज नाही। पण याच्याऐवजी तुम्हाला नॉन क्रिमिलियर कास्ट तुमचं सर्टिफिकेट असणं खूप अत्यंत गरजेचं आहे। तर त्याचा जो क्रायटेरिया आहे हे तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का ज्यावेळेस आपण कागदपत्र कुठले काढायचे त्यावेळेस नॉन क्रिमिलियर कुठल्या विद्यार्थ्यांना पालकांना काढावं लागणार ते आपण सांगितलं होतं। तर नॉन क्रिमिलियर तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे। जर याचा पूर्णपणे अभ्यास केला आपण GRचा तर याच्यामध्ये सद्यस्थितीला पाहता फक्त EWS चाच उल्लेख नाहीये, तर EWSच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल, कंपल्सरी असेल। हा तरी आत्ताच्या पाहिल्यानंतर जो GR आहे त्यानुसार ते कळत आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ह्या GR नुसार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ॲडमिशन असो किंवा तुमच्या स्कॉलरशिप असो त्यावेळेस जोडायची गरज नाही। तर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू। आमची पेड काउन्सिलिंग पण एक प्रकार आहे, त्यामध्ये आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 प्रकारच्या पेड काउन्सिलिंग करतो। ऑनलाईनमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते तुमचे ॲडमिशन होईपर्यंत पूर्णपणे आमचे एक्सपर्टीज आणि आमच्या टीमकडनं तुम्हाला वेळोवेळी हे मार्गदर्शन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केलं जाईल। त्यामध्ये तुमचा नीटचा फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या ॲडमिशनपर्यंत, जसं तुमच्या रँकनुसार तुम्हाला कुठले कॉलेज लागेल,
कुठल्या कॉलेजला लागल्यानंतर त्या कॉलेजची फीस किती आहे, कॅटेगरीच्या फीसनुसार तुम्हाला डीडी किती काढायचा, लागणारे कागदपत्र कुठले लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळेल ह्याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केलं जाईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचा मेसेज टाकून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि तुमच्या ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये भेट देऊ शकता, जेणेकरून आपल्याला समोरासमोर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.